उद्धव ठाकरे हे आज मावळ मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पनवेल, खोपोली आणि त्याचबरोबर उरणमध्ये उद्धव ठाकरे यांचा आज दौरा होणार आहे। उद्धव ठाकरेंचा आज मावळ लोकसभा मतदारसंघाचा आजचा हा दौरा। पनवेल, खोपोली आणि उरणमध्ये उद्धव ठाकरे या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत। अजितदादांकडनं ठाकरेंकडे आलेल्या संजोग वाघेरेंची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या चर्चेत आहे। तर उद्धव ठाकरे यांचा मावळ लोकसभा मतदारसंघाचा दौरा, पनवेल, खोपोली आणि उरणमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होते। तर उद्धव ठाकरे आज 3 ठिकाणी या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत। त्यामुळे स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे यांच्या आजच्या या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। याविषयीची अधिक माहिती घेऊया। शिल्पा नरावडे आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शिल्पा, उद्धव ठाकरे यांचा आजचा हा दौरा, 3 सभा होत आहेत, कशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी ठाकरे गटाकडनं या सभांचं केलं गेलं? शिल्पा, नक्कीच गुरु, पाहायला गेलं तर नवी मुंबई पनवेल मावळ मतदारसंघ जो आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसायला मिळाला। एकनाथ शिंदे गटामध्ये श्रीरंग बारणे गेले आणि त्यामुळे कुठेतरी शिवसेनेला मोठं खिंडार पडलेलं होतं आणि आता उद्धव ठाकरे यांनी कंबर कसलेली आहे। मावळ मतदारसंघामध्ये आज त्यांचे दौरे आहेत, जनसंवाद हा दौरा आहे। 3 ठिकाणी आहे, पनवेल, उरण आणि खोपोलीमध्ये। त्यामध्ये ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र त्यांच्या पक्षाला म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एक उमेदवार मिळणार आहे आणि त्या उमेदवाराची अधिकृत घोषणा या जनसंवाद दौऱ्यातून करण्यात येणार आहे। त्यामुळे कुठेतरी मावळ मतदारसंघ हा आपल्या ताब्यात आला पाहिजे, हीच भूमिका उद्धव ठाकरे गटाची आहे आणि त्याच अनुषंगाने हा जनसंवाद दौरा आहे। या दौऱ्यामध्ये विविध उद्घाटने असतील किंवा कार्यकर्त्यांशी संवाद असेल हा पाहायला मिळणारच आहे। मात्र यामध्ये विशेष म्हणजे लोकसभेचा उमेदवार हा अधिकृतपणे घोषित करण्याची चर्चा जास्त रंगलेली पाहायला मिळत आहे। धन्यवाद शिल्पा या सविस्तर माहितीसाठी।